अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध विहार जोड अभियान या अभियानासाठी आजचं गाव आहे धामणगाव। तर धाडवरून धामणगाव आहे 8 किलोमीटर। तर चला जाऊया धामणगावला आणि बघूया तिथलं सुंदरसा सूर्य। जय भीम, जय संविधान। आज अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध विहार जोड अभियान या अभियानासाठी आजचं गाव आहे धामणगाव। धामणगाव येथील आपण विश्व शांती बुद्ध विहार येथे भेट देण्यात आलेलो आहोत। तर श्रद्धावान उपासक उपासिका बालक बालिका विद्यार्थी वर्ग हे आवर्जून उपस्थित झालेले आहेत आणि पुढील बुद्ध विहार जोडो अभियानासाठी हे जे जुना उपासक उपासिकांच्या वतीने इथे जो झेंडा मानवंदना देऊन पुढच्या विधीला पुढच्या कार्यक्रमाला आपण बालक बालिका विद्यार्थी वर्ग यांनी खूप चांगल्या प्रतीचा साथ देऊन इथे उपस्थित झालेला आहे। तर बघा, पुढे मी सांगणारच आहे बुद्ध विहार जोडा अभियानाच्या संदर्भात। तत्पूर्वी आपल्या महामानवांना वंदन करण्यासाठी आणि कोणत्याही कार्यक्रमाला आपण जे बुद्धिस्ट लोक आहेत ते त्रिशरण पंचशील घेतल्याशिवाय सुरू करत नाही। तर तत्पूर्वी आपण सर्वांच्या वतीने विश्वाला शांती देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा इथे आहे। त्यामुळे आपण सर्वांनी प्रतिमेसमोर अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिशरण पंचशील बुद्धं शरणं गच्छामि। साधु साधु साधु। सर्वप्रथम नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। जय भीम।
माझा परिचय बराचसा उपासक उपासिकांना आहे, पण मी परिचय एकदा करून देतो परत एकदा, जे नवीन माझ्या संपर्कात नाही किंवा मी त्यांच्या संपर्कात नाही. म्हणून मी डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे, धाड इथून अजिंठा बुद्धविहार धाड तिथला मी व्यवस्थापक आहे. तसेच बुद्धविहार जोडो अभियानाचा मी प्रचारक आणि प्रसारक आहे. तर बघा, 1 तारखेला ज्यावेळेस भीमा कोरेगावला गेलो होतो त्यावेळेस संकल्पना अशी केली की आपण कुठंतरी 3 वर्षापासून बुद्धाला, धम्माला आणि संघाला आणि बाबासाहेबांच्या विचाराला अंगीकृत केलेलं आहे आणि आपल्या जीवनाला गतिमान अशी कलटणी मिळालेली आहे. 3 वर्षामध्ये आपण खूप असं परिवर्तन घडून माझ्यामध्ये, माझ्या मुलांमध्ये, माझ्या परिवारामध्ये आणि समाजामध्ये माझ्या संपर्कात जे जे आलेले आहे त्यांच्यात परिवर्तन झालेलं आहे आणि धम्माला ते त्यांच्या बुद्धीला पटन असं शरण गेलेलं आहे. म्हणून मी जर एवढा धम्माचं आचरण करून मी जर गतिमान झालो तर बुद्धाने सांगितलेलं आहे तुमच्याकडे जे ज्ञान असेल तर ज्ञान जवळ ठेवू नका, ज्ञान वाटत चाला, धम्म वाटत चाला. म्हणून स्वतःच धम्म आचरण करून स्वतःच एकनिष्ठ राहून किंवा गतिमान होऊन माझा एकट्याचा पुण्य संचय वाढायचा नाही. म्हणून धम्म असा सांगतो की तुम्ही सर्व वाटत चाला. तर ती संकल्पना 1 जानेवारी झाली. भीमा कोरेगावला शौर्य दिनानिमित्त आपल्या 500 शूर सैनिकांना मानवंदना दिली गेली आणि तिथून संकल्प केला 9 तारखेपासून माझा हा बुद्ध विहार जोडो एकट्याचा संकल्प होता. विहाराच्या मार्फत तुमच्यासारख्या ज्येष्ठ उपासक उपासिका, धम्ममित्र, कल्याण मित्र यांच्या वतीनं या बुद्ध विहार जोड्याचं मस्त जबरदस्त ओपनिंग केलं. सगळ्यांचा आशीर्वाद लाभला, सर्वांचा मंगलमैत्री लाभली आणि मग गाडी अशी चालली की त्या गाडीला रिव्हर्स गिअर काही पडलाच नाही. 9 तारखेपासून गाडी जे स्पीडनं चालू आहे तर आज तुमच्याकडं 14 व 15 नंबरचं तुमचं विहार आहे. जबरदस्त गाडी एकदम 120च्या स्पीडनं चालू आहे आणि धम्माचं तुम्ही निस्वार्थी जर काम करत असाल तर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात आणि कशाच्या संदर्भात तुम्हाला कमी पडणार नाही. बघा, तर माझ्याकडे बघा आर्थिक जे आहे प्रत्येक 1-2 विहाराकडे गेलो मी तर त्यावेळेस मला असं जाणवलं की डॉक्टर येऊन राहिला तर हा काहीतरी पावती पुस्तक किंवा भंतीजीच्या संदर्भात, कारण माझी ओळख अशी झालेली आहे की मी अजिंठा बुद्ध विहाराचा शिक्कामोर्तब आहे आणि मोठमोठ्याला भंतीजीचे जे संपर्कात आहे तर हा भंतीजीच घेऊन काहीतरी कार्यक्रम करणार आहे. म्हणून बऱ्याचशा विहाराचा मला अनुभव आलेला आहे की हा आला म्हणजे हा काहीतरी पावती पुस्तक वगैरे घेऊन आला आणि हा धम्मदानासाठीच फिरून राहिला काय, बरोबर आहे. तर मी सर्वांना सांगू इच्छितो, मी माझ्या परीनं जसं पाहिजे तसं आहे, व्यवस्थित 2 टाइम जेवायला मिळून राहिला, पैसा आदला जो आहे तो व्यवस्थित आहे, घर प्रपंच आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जसं कार्यकाळ लागतो तसं माझं व्यवस्थित चालू आहे. कशामुळे? धम्माच्या आचरणामुळे. म्हणून तुमच्या मनातला एक समग्र काढून टाका की मी पावती पुस्तक घेऊन किंवा मी दान मागायसाठी आलो असातला विषयच नाही, पहिली गोष्ट. म्हणजे दुसरा विषय असा आहे की तुमचा हा परिसर बघून तुमचे मुलांचं हे जे एकनिष्ठपणा पाहून मला एक आनंद वाटून राहिला. मी प्रत्येक वेळा सांगितलं आहे की अजिंठा बुद्ध विहार मार्फत आम्ही अशा मुलांना तयार करत आहोत की जे प्रत्येक गावामध्ये जेही कार्यक्रम असतात, जलदान विधीचे, पुण्यानुमोदनाचे म्हणा किंवा मग तुमचं लग्नविधीचा कार्यक्रम असेल, तुम्हाला बाहेरचे बौद्धाचार्य किंवा भंतेजीचं पाचारण करावं लागतं, बरोबर. त्यावेळेस तुम्हाला ते उपलब्ध होत नाही. मी इथं 2-3 वेळेस कार्यक्रम घेतलेले आहे, बरोबर आहे. त्यामुळे मला परिस्थिती माहीत आहे. त्याच्यापेक्षा आपल्या गावामध्येच श्रामणेर बौद्धाचार्य जर तयार झाले तर हे का परवडत नाही? तुमच्या गावाला जर प्रगती झाली तर हे परवडत नाही. मग आता आमच्या पोराला घेऊन जा भंतेजी बनवा, आहे की नाही? अशातला विषय नाही आहे. तर 10 दिवसाची प्रवज्जा जी आहे, बुद्धपुत्र ज्याला म्हणतात, त्या बुद्धपुत्राच्या शिबिरासाठी तुमच्या या तरुण मित्रांना, धम्ममित्रांना, तुमच्यासारखे जे धम्मसेवक आहे असे जे आहेत तर 10 दिवसाचं प्रवज्जा धारण करा. बुद्धपुत्रपणा अंगावरती चिवर घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की बुद्ध धम्मसंघ आणि बाबासाहेबांचे विचार काय आहेत. ज्यावेळेस तुम्ही धम्माचं आचरण चिवरमध्ये असल्यानंतर करसाल, त्यावेळेस ज्यावेळेस प्रवज्जा धारण करून तुम्ही घरी असाल गृहस्थी जीवनात, त्यावेळेस तुम्हाला बघून इतर जे लेकरबाळ आहे किंवा जे उपासक आहे त्यांच्यावर एक प्रभावशाली तुमचा प्रभाव पडेल. तुमच्या राहण्यात, खाण्यापिण्यात, वागण्यात जो आहे, जसं की तुम्ही बुद्धपुत्र झाल्यानंतर आणि प्रवज्जा धारण करून आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस गृहस्थी जीवनामध्ये वावरत असता तर तुमचा एक प्रभाव वेगळाच पडत चालतो बघा. आणि त्या प्रभावामुळे तुमचं स्वतःचं, तुमच्या मुलांचं, तुमच्या कुटुंबाचं परिवर्तन होतं. तुमच्या स्वतःचं पहिले परिवर्तन केलं त्यावेळेस तुमच्या कुटुंबाचं होईल, तुमच्या कुटुंबाचं केलं तर मग बाजूच्याचं होईल, आणि बाजूच्या झाल्यानंतर मग तुमचं समाजाचं होईल, आपल्या समाजाचं होईल, मग गावाचं होईल. तर मग याच्यासाठी सुरुवात कुठून करायची? आपल्याला स्वतःहून. बुद्ध कोणाच्या घरात जन्माला घालायचे? स्वतःच्या घरात. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घालायचे कोणाच्या घरात? आपल्याच घरात. बाबासाहेब जन्माला घालायचे आपल्याच घरात, दुसऱ्याच्या घरात नाही. नाही रे भाऊ, तू जाय तू कर, तू जाय बहीण तू कर. रमाई जर घडवणं आहे तर आपल्या स्वतःमध्ये घडवा. भीमाई जर घडवणं आहे तर आपल्या स्वतःमध्ये घडवा.
असं बोट नका दाखवू की बाई तू जाय आणि तूच कर, असं नाही करायचं कधी. स्वतःमध्ये परिवर्तन करा, त्यावेळेस तुम्हाला समजन की मी धम्म आचरण करू आलोय. आता त्रिशरम पंचशीलच्या विषयाच्या अनुषंगाने मी प्रश्न केला तर फक्त ही बालिका तुटक मुटुक म्हणून राहील बिचारी आणि ह्या ताईन, बाकी मला मागून आवाज आला नाही, इकून पण आवाज आला नाही. तर असं का? कारण त्रिशरम पंचशील ग्रहण आम्हाला असं व भंतेजे असले कार्यक्रम असला त्यावेळेस मौतीच्या ठिकाणी त्रिशरम पंचशील ग्रहण केले जाते, हे प्रथम. दुसरं, लग्नाच्या समारंभामध्ये त्रिशरम पंचशील ग्रहण केले जाते, बरोबर. पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमामध्ये त्रिशरम पंचशील घेतलं जातं. आणखी कोणी सांगू शकतो चौथ्या ठिकाणी कुठं घेतलं जातं म्हणून? या 4 ठिकाणी, चौथं ठिकाण म्हणजे असे कार्यक्रम झाले तिथं, बरोबर आहे का? मग त्या 4च्या व्यतिरिक्त आपण कधी त्रिशरम पंचशील ग्रहण केली का? आपण त्या गाथा पठण केल्या का? बुद्ध धम्मा संघाला शरण गेलो का? त्या 5 शिलाचा मराठीत अर्थ माहिती आहे का आपल्याला? की त्या 5 शिलाचा जर आपण मराठीत उच्चार केला आणि आपण अवगत जर केलं तर आपल्याला किती कलाटणी मिळेल आपल्या जीवनाला, हे आपण कधी विचारपूस केली का स्वतःला? तर हेच आपल्याला सर्व माहित आहे, परंतु आपल्या विचारावर धूळ पडलेली आहे. ते धूळ साफ करायचं काम आम्ही करून राहिलो, म्हणजे मी करून राहिलो बुद्ध विहार जोडो अभियानाच्या मार्फत मध्ये. अनेकसे असे विहार आहेत ज्या विहारामध्ये आपण पैपै जमा करून धम्मदान मागून बाहेरच्या गावाला आपले जे नाते संबंध असतात तिथं जातो. भाऊ दादा काका मामा आम्ही मूर्ती बसवलेला, आम्हाला धम्मदान द्या. स्वतःहून ते श्रद्धावान असतात, ते पण देतात. आपणही जमा करतो. मोठ्या गाजावाजात आपण विहारात त्या मूर्त्या स्थापना करतो, भंतीजीला भोजनदान देतो, खीरदान करतो. आणि मग जे हरपतो की तेच पुढच्या पौर्णिमेला तिथं जाऊन पाहतो की भाऊ मूर्तीवर माती किती जळली का, मूर्ती पुढे अगरबत्ती लावेल आहे का, उंदर किती झाले त्या विहारात, बरोबर आहे का? बऱ्याचशा विहाराची ही परिस्थिती अशी झालेली आहे. म्हणून आपले विचारावर धूळ पडलेली आहे, त्या विहारावर धूळ पडली, ते धूळ काढायची आपल्याला. मग याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? की आपल्या जीवनाचे 5 मिनिटं सकाळी असो का संध्याकाळी असो त्या विहारात जायचं किंवा जिथं तुमचं साध्य होईल त्या ठिकाणी जायचं आणि नंतर बुद्धाला धम्माला संघाला शरण जायचं. बघा तुमच्यात किती फरक जाणवल. आणि हे असे जे लहान लहान मुलं मुली आहेत यांना घडवण्याचं काम बुद्ध विहार जोडो अभियानाच्या मार्फत चालू आहे. जे हे असे विद्यार्थी आहेत, आता मी आल्याबरोबर सर्वांनी ते मोबाईल मी ज्यावेळेस तिथं गाडीवर ओपन केला तर तिच्यातला सर्वात पहिले फोटो पाहिला, बाबासाहेबांचा फोटो पाहिल्यानंतर मग मी ते फंक्शन ओपन केलंय. तर त्या फंक्शन मध्ये काय पाहायला पाहिजे होतं यांनी? YouTube पाहायला पाहिजे होतं, फेसबुक पाहायला पाहिजे होतं. कुठे बा याच्यात काही माहिती आहे का आणखी या मोबाईल मध्ये? नाही. पबजी आणि तो कोणता गेम होता रे? फ्री फायर कडे असं लक्ष गेलं त्या 5-6 जणांचं. मग त्याच्याच चर्चा झाली, अरे बापरे ह्यो गेम तर लय भारी आहे, तो गेम लय भारी आहे. मग हे कुठपर्यंत आपल्या मुलांना शैक्षणिक जीवनामध्ये फ्री फायर खेळणं आवश्यक आहे का? माझी मुलं सुटेल नाही तिच्यातून, एक विषय. माझा परिवारातले मुलंही सुटेल नाही तिच्यातून, परंतु त्यावर काहीतरी संयम पाहिजेत, बरोबर आहे. म्हणून अशा मुलांना आता जर यांना फ्री फायर आणि हे सांगितलं, आता त्यांना जर म्हटलं की बाळा इथं ये आणि 1 मिनिटासाठी तुझ्या शाळेत काय शिकवलं ते सांग, कोणचा पिरियड झाला तो सांगन का? ती विद्यार्थीने सांगन, ती विद्यार्थी सांगेल का की असा असा विषय आम्हाला शिकवला होता या गुरुजींनी आणि हा पाठ शिकवला होता आम्हाला? तर याच्यासाठी पण आपल्या बुद्ध विहार जोडो अंतर्गत मी तुम्हाला दोष नाही देऊ राहिलो बाळा, नाही तर म्हणतात बाबा हे काका आले नाही तर बोलून राहिले ना आमच्यावर कसं बातचीत चालवलं बाबा. हे उदाहरण नाही, हे प्रत्यक्षात आहे. यांना जर घडवायचं असेल तर तुम्हाला एक साधी आणि सोपं पद्धत सांगतो. ह्या मुलांना जर घडायचं असेल, आता इथं मी बघतो, आता माझं बोलणं झाल्यानंतर किती जण इथे येऊन बोलतात म्हणून, बरोबर. तुम्ही उपासिकामधून, त्या मुलांमधून आणि त्या धम्मसेवकांमधून, तर ही पण एक डेअरिंग आपल्याला तयार करणं महत्वाचे आहे. ही डेअरिंग पण तयार करायची महत्वाची आहे. ज्यावेळेस आपले विद्यार्थी स्टेज डेअरिंग अनुभवन घेईल त्यावेळेसच ते पुढचे जीवन घडवतील. काही काही क्षेत्रामध्ये असं आहे की तुमचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून इंटरव्ह्यूला जातात, पण इंटरव्ह्यूला त्यांच्याकडे डेअरिंग नसल्यामुळं ते मार्क कमी घेऊन घरी वापस येतात. काहून? रात्रंदिवस अभ्यास करत राहतात, पास होत्यात आणि पास झाल्यानंतर इंटरव्ह्यूला जातात. त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये जी डेअरिंग पाहिजे किंवा जे उत्साह पाहिजे तो उत्साह नसतो. ते का? की आपण लहानपणापासून त्यांना स्टेज डेअरिंग दिली नसते. हा पहिला भाग. दुसरा भाग असा, ह्या लहान विद्यार्थ्यांवर किती अभ्यास करू द्या, तुम्ही अभ्यासाच्या क्षणी जर त्याला घेऊन बसले तर तुमच्यासाठी फक्त 2 मिनिटं ते मनापासून अभ्यास करतील. 2 मिनिटं लय झाले, 30 सेकंद 40 सेकंद फक्त मानी खाल घालून ते अभ्यास करतात. तर यासाठी पण आपले बुद्ध विहार जोडो अंतर्गत
आनापान सत्र तुम्हाला सांगेल त्या सत्रामध्ये तुम्ही ते करायचं आहे. तुमच्या चित्तातून जर विकार काढायचा असेल तर ते तुम्ही करू शकता. तुम्ही उपासिका असो, तुम्ही तरुण धम्ममित्र जे कामावाले आहेत समजा, त्यांना पण विकार काढायला खूप गरजेचं आहे आपल्या चित्तामधून. जसं बा दुसऱ्या प्रती द्वेष भावना जे उद्भवणारं कार्य आहे त्याच्यात आनापान नावाचं विपश्यनाचं सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व आणि त्यांच्यामधला जो काल होता त्या काळात त्यांना जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते विपश्यनाच्या आधारे झालेलं आहे, आनापान सत्राच्या जोरावर झालेलं आहे. बघा, चेतना संवेदना ह्या आता बसल्या बसल्या हातपायाला कळ लागतात. आता रेती असल्यामुळे तुमच्या पाय ठरकत असतात बरोबर. बाय आता किती बसाव कॉलेज बोलू राहिला विषय तो नाही. तुम्हाला संवेदना कळल्या पाहिजेत की माझ्या पायाला दुखतं तर हे दुःख नाही, ह्या तुमच्या शरीरात असलेल्या संवेदना आहे. तर याच्यावर बुद्धांनी प्रभुत्व केलेलं आहे आणि ते बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे. हे याच्यावर आपण एक जर आनापानाचं सत्र जर तुम्ही केलं, सत्र म्हणजे 10-20 मिनिटाचं 2 मिनिटाचं सत्र जर केलं तर तुम्हाला खरोखरच विद्यार्थी वर्गांना अभ्यास केल्यानंतर आठवायची क्षमता आणि महिलांना काम करण्यामध्ये उत्साह, पुरुष मंडळीला काम करण्यामध्ये उत्साह जो असतो, नैराश्य ज्याला म्हणतो आपण की काम करताना आळस येणे, विचार भटकणे, हे जे असतं याच्यापासून आपण अलिप्त राहू शकतो. 2 मिनिटाचं सकाळी उठल्याबरोबर फक्त श्वास शोधणं आहे आपल्याला. आपल्या नागपुडीतून उठल्याबरोबर लगेच उठायचं नाही, फक्त गोधडीत. मी प्रत्येक व्यवहारामध्ये तेच सांगून राहिलो की बरेचसे उपासक उपासिका करून राहिले, त्याचा मला फोन येऊन राहिले की दादा तुम्ही जे सांगलो त्याचा काहीतरी कुठेतरी आम्हाला 2% 100तून 2% फायदा होऊन राहिला. 4-4, 5-5 दिवस झाले त्यांना. तर असाच तो प्रकार आहे. सकाळी उठल्याबरोबर बुद्ध धम्म संघाला शरण जायचं आहे मनातल्या मनात आणि आपला श्वास कोणत्या नागपुडीतून येतो हे लक्ष ठेवायचं. फक्त थंड येतो का गरम येतो, मग याच्यावर आपल्याला काही योगा करणं नाही, काही नाही, फक्त शांत चित्तानं. आता कशी ऐकू राहील तुम्हाला किती शांत चित्तानं आहे. आता असंच तुम्ही काय करा, तुमच्या नागपुडीवर जा, पहा तुमचं चित्त जाते का, तुमचं मन जाते का, आणि मग पहा की माझा श्वास कुठून येऊ राहिला कुठून जाऊ राहिला, आणि तुमच्या श्वासावर तुमचं मन किती मिनिटं थांबते. जर 10 सेकंद जर थांबलं तर खूप छान. मग तुमचं असं समजायचं की माझ्या चित्तात जास्त दोष नाही, द्वेष भावनाचे जे असतील ते आता कमी कमी करत जाईल मी. आणि ही आनापान सत्र तुम्ही असो विद्यार्थी असो, विद्यार्थी वर्गाने सर्वात जास्त करायचं आहे. कारण विद्यार्थी वर्गांची स्मरणशक्ती जी आहे परीक्षेच्या वेळेस खूप अशी दांडगी होऊन चालते. कारण ज्यावेळेस तुम्ही दिवसभर अभ्यास करता, तुमचा मुलगा मुलगी 1 तास अभ्यास करायला बसला तर 20 मिनिटं वाजतं, 20 मिनिटातले 10 मिनिटं त्याचं लक्ष बाहेर राहतं. 10 मिनिटातून 3 मिनिटं तो काळजीपूर्वक वाचतो, 3 मिनिटातले 30 सेकंद त्याच्या लक्षात राहतं. मग त्या 30 सेकंदात त्याची एक वळ म्हणा का एक शब्द म्हणा त्या पुस्तकातला किंवा त्या पाठातला, तेवढंच त्याच्या लक्षात राहायचं. पण हे आनापान जे असं सत्र आहे की जर तुम्ही कंटिन्यू हे सकाळ संध्याकाळ जर 2-2 मिनिटं करत राहिले तर बघा तुमच्या विद्यार्थी वर्गाला घडण्याचं जे मागचं जे कारण आहे, स्मरणशक्ती, जे MPSC UPSCचे जे पोरं अभ्यास करतात 18-18 तास, तर ते कुठं ना कुठं तरी त्यांच्या कायावाच्या मनानं हे आनापान सत्र करतात. कॉन्सन्ट्रेट ज्याला म्हणतो आपण, ते आनापानासारखं कुठंच नाही. भगवान बुद्धांनी पण ते सांगितलेलं आहे. विपश्यनात तुम्हाला 10 दिवस बसवतात तर फक्त आपल्या संवेदना, वेदना आणि श्वास, आपलं चित्त शोधावं लागतं फक्त, बस एवढंच असतं. आणि चित्ताला ज्याला शोधलं, मनाला ज्याला शोधलं तो खरं बुद्ध. ज्याला प्रश्न पडले की माझं चित्त कुठे, तो बुद्ध. तर बुद्ध विहार जोड अभियानाचा संकल्प परत असा आहे की आता दोघ्या जणींनी तर त्रिश्रम पंचशील ग्रहण केलेलं आहे. बाकी आपण सर्व नुसतं हात जोडून बसलेलो होतो असं मला अवगत झालं. म्हणून तुमच्या विद्यार्थ्यांना घडण्यासाठी, उपासक उपासका घडण्यासाठी आमच्या बुद्ध विहाराच्या मार्फत तुमचं इथं येणं होत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये त्रिश्रम पंचशील बुद्ध पूजा, भीमस्मृती, भीमस्पटन जेवढ्या गाथाची पुस्तके तेवढं उपलब्ध करून देऊ. आणि तुमचे विद्यार्थी खरंच रेग्युलर त्रिश्रम पंचशील घेत असेल, बुद्ध पूजा घेत असेल तर त्यांना बुद्ध संस्कार पाठ म्हणून एक पुस्तक येतं. एकेकून पूर्ण पाली भाषेच्या गाथा आहे बुद्ध धम्माच्या सर्व, आणि एकेकून त्याचं मराठी ट्रान्सलेशन आहे. तर आपण असं हे प्रत्येक पुस्तक एक विहाराला आपण दान करणार आहोत. दान म्हणजे वाटप करणार आहे विद्यार्थ्यांसाठी. कारण ते विद्यार्थी इथं उभं राहून तुम्हाला जर त्या अवगत करतील गाथा तर ते तुमच्या लक्षात बसते. कारण पाली भाषेत तुम्हाला वाचणं म्हणा किंवा समजून घेणं थोडं अवगत नाही, थोडं तुम्हाला प्रभाव लागेल 1-1.5 महिना 2 महिन्यानंतर. मग ज्यावेळेस तुम्हाला ते पठण झालं तर त्यावेळेस तुम्ही पण करू शकता. पण सर्वात प्रथम आपल्याला या मुलांना, जे बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की मी भारत बौद्धमय करीन, तर भारत बौद्धमय करण्यासाठी हे मुलं पात्र आहे.
आपलं झालं गेलं पार पडलं. आता हे मुलं ज्यावेळेस बुद्ध धम्माच्या संस्कारविधी समजतील, विचार समजतील, त्यावेळेस ते घडतील. तुमच्या गावातून जर 2-4 अधिकारी, आता तुमचं गाव तर मिलिटरी म्हणून पोलीसच आहे, आपल्या समाजातून किती अधिकारी आहेत पोलीस मिलिटरी म्हणून क्लास 1 क्लास 2 चे अधिकारी, MPSC मार्फत क्लास 1 क्लास 2 चे अधिकारी किती जण. मग तसे घडवणं जर असं आपल्याला, तर मग काय करावं लागलं आपल्याला, कुठंतरी आपली धम्म कमी पडून राहिला, त्याला आपल्याला अवगत करणं, दुसरं काहीच नाही करणं आपल्या. भगवानाबद्दल देवावर अभिवादन करते. आपल्या इथे अजंता बुद्ध विहाराबद्दल त्या निमित्ताने बोर्डे दादा इथं आले आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता. खरोखरच दादा तुमचा उपक्रम खूप छान आहे आणि आज धामणगावमध्ये पहिलीच वेळ आहे की सर्व आम्ही इथं एकत्रित बसलो आणि आम्हाला मार्गदर्शन करण्याकरिता तुम्ही इथं आलात. आणि असं माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दर रविवारी इथे यावं, म्हणजे सुरुवातीला बरं का, सुरुवातीला या, म्हणजे जेव्हा आमचे मुलं समजा तेव्हा त्यांना ते कळेल की नाही गड्या, कारण आम्हाला म्हणजे मार्गदर्शनाची गरज आहे आमच्या बौद्ध बांधवांना. इथं मार्गदर्शनच नाही आहे. इथं भंतेजी आम्ही बोलवलंच नाही अजून, कारण आमचं सुद्धा तुटकं मुटकं अजून बुद्ध विहार आहे, आमचं अजून काही इथं झालेलं नाही आहे. तरी सुरुवात चांगली केली. पण तुमचं खरोखर अभिनंदन करते सर की तुम्ही निस्वार्थीपणे सेवा करत आहेत आणि आमच्या बौद्ध बांधवांच्या याच्या सर्वच्या वतीने मी तुमचं अभिनंदन करते आणि तुमचं आमच्या गावामध्ये आले तर स्वागत करते. जय भीम. जय भीम. लय बळ आलंय माझ्या दुबळ पोरात, बाई लय बळ आलंय माझ्या दुबळ पोरात, बाबासाहेबामुळं तुझ्यानी माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यानी माझ्या घरात, गुरवळणारा पोरगा माझा साहेब झाला, तहसीलेतला मोठा आता नायब झाला, तहसीलेतला मोठा आता नायब झाला, साहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात, राजवाड्यातला माणूस आता गावात आला, साऱ्या गावचा कारभारी आमचं येडोबा झाला, साऱ्या गावचा कारभारी आमचं येडोबा झाला, झाला सरपंच बोलाया लागला जोरात, झाला सरपंच बोलाया लागला जोरात, बाबासाहेबामुळं तुझ्या आणि माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्या आणि माझ्या घरात, या पाणी लागल सेंदाया, एक विहिरीवर बया पाणी लागल सेंदाया, तिथं समतेचं मंदिर आता लागल बांधाया, तिथे समतेचं मंदिर आता लागल बांधाया, भर चौकात आता निघाया लागली वरात, भर चौकात आता निघाया लागली वरात, बाबासाहेबामुळं तुझ्या आणि माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्या आणि माझ्या घरात, गावच्या पंक्तीत प्रकाश लागला बसाया, गावच्या पंक्तीत प्रकाश लागला बसाया, परिवर्तनातला तो विकास लागला दिसाया, परिवर्तनातला तो विकास लागला दिसाया. प्रथम तथागतांना त्रिवार अभिवादन आणि सर्वांना जय भीम. आपले इथे जे उपक्रम राबवलेला आहे अजिंठा बुद्ध विहार यांच्यातर्फे, आणि खरंच प्रवीण सरांचं तर खरंच इतकं अभिनंदन करावं कमी आहे, कारण की फर्स्ट टाईम आतापर्यंत तो कोणी असा उपक्रम केलेला पण नाही आहे आणि काहीच नाही. आणि जो ते बोलत आहे की प्रत्येक संडेला आपण आपली एक क्लिप बनवायची किंवा आपण काहीतरी आपल्या मुलांना काहीतरी संस्कार देण्यासाठी आणि त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी जो ते हा उपक्रम सादर करत आहे सर्वांसमोर, हा खरंच खूपच काबिले तारीफ आहे. आणि जे आता आमच्यासाठी तर कोणी असं काही केलं नाही, आमचं पूर्ण लाईफ म्हणजे गेली समजा, कारण की आता म्हणजे माझं तर 8 दिवसात लग्न होणार आहे, पण हे जे आता नवीन आहे, ही जी जनरेशन आहे त्यांच्यासाठी तर मी नक्की सांगू इच्छिते की प्रत्येकाने खरंच तुम्ही जे संधी सर आपल्या पुढे इथे
तुमच्यासमोर जी सादर झाली, तुम्ही त्या संधीचा फायदा घ्या प्रत्येकाने. आणि जरी भले तुम्हाला त्यांनी जे पुस्तकं उपलब्ध करून देत आहे पूजेसाठी, प्रत्येकाने खरंच प्रत्येक पौर्णिमेला आतापर्यंत जे नाही झालं पण ते तुम्ही करा. प्रत्येक पौर्णिमेला आपण जे करतो खीरदान हे ते इथून सुरुवात करा, थोडी थोडी का होईना, पण पूजा प्रार्थना हे प्रत्येक छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या सर्वांना यायला पाहिजे. मला पण हे वाटते की अजून मला एवढ्या प्रार्थना येत नाही. आपले जे पंचशील आहे हे नॉर्मल आपल्याला हे येतं, पण बाकीचे आपल्याला कुठलीही पूजा वगैरे येत नाही. ही आपल्याला ही मला सुद्धा खंत की हे येत नाही आपल्याला. का बरं येत नाही? आपण मोबाईलवरती दिवसभर 3-3 तास 4-4 तास आपण इझिली टाईम वेस्ट करतो. ते केल्यापेक्षा आपण असं काहीतरी यांच्यासारखं आपण ते बघितलं पाहिजे, काहीतरी नॉलेज घेतलं पाहिजे. त्याचप्रकारे आपण काहीतरी जे पूजा आहे जरी आपल्याला येत नाही, कारण की ती भाषा जी आहे थोडी कठीण आहे आणि वाचायला सुद्धा आपल्याला नाही जमत. आपण यूट्यूबला बघून ऐकून ते करू शकतो. पण आता जसं सर बोलले की कोणी समोर येत नाही बोलायला, कारण की कोणाला बोलायला कॉन्फिडन्स पण नाही आणि काय बोला ते पण कळत नाही. त्यासाठी आता जे झालं ते झालं, पण जेव्हापासून कधीतरी नेक्स्ट संडे जो पण येईल तरी मी तुम्हाला सांगते की इथल्या जितके पण बसलेले आहेत ना, सर्वचे सर्व यातून एक तरी जण नाही, पण प्रत्येक विद्यार्थी तरी बोलेल. आतापर्यंत समजा लेडीज तर नाही बोलत, ते तर असेही नाही बोलत आणि तसेही नाही बोलत. त्यांना फक्त घरी बस आपलं काम बस तिथेच ते बोलू शकता. पण मग इथून तरी आपण घरातले कामं सोडून थोडंसं आपण आपलं केलं पाहिजे की, कारण की आपण हे जे थोडं शिकलो ना आपण तर आपल्याला याचा फायदा होईल. थोडं करून नाही तर आज हे फर्स्ट टाईम आहे, नवीन वर्ष आहे. नवीन वर्षाची आमची ही मीटिंग आहे सर. याच्या आधी आमची मीटिंग कधी होतही नाही. 14 एप्रिल येते, 14 एप्रिल जेव्हा येते ना जवळ 10 दिवस होऊन जातात, 2-4 दिवस उरतात तिथे हे तयारी करायला लागतात. म्हणजे इथे आम्ही मागे, खूप जास्त मागे. अशा ठिकाणी तुमचं नॉलेज किंवा तुमच्यासारखे असे जितके पण आहेत सर, त्यांना मी खरं सांगते एक नॉलेज ह्या धामणगावला तरी भेटलं पाहिजे. कारण की हा धामणगाव खरं सांगते मी खूप मागे. या समाजामध्ये 2 जण पुढे येतील, कामं करतील, बस. जर एकाला जर सोपवलं ना आपण काम, सगळं एकच बघेल, कोणीही मदत करायला येत आणि बघणार पण नाही की यांची तयारी कशी सुरू आहे, काय सुरू आहे. वर्गणी जेव्हा जमा करतो 1000 नाही 2000 नाही, अरे आपण कुणासाठी करतोय पहिले बघा. आपण भगवान गौतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फक्त जयंती वर्षातून एकदा येते आणि ती अशी साजरी करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण विचार करतो की नाही 1000 रुपये द्या, 2000 अरे तुम्ही देऊन टाका, त्याला काही नाही. कारण की वर्षातून येणारा सण आहे तो आपला, त्याला विचार पण करायला नाही पाहिजे. आपण असं बोला ते 14 एप्रिल येते, एंडिंग होऊन जातं शेवटपर्यंत, पण तरी आपली लवकर जमा होत नाही. इथे आपण खूप मागे आहोत. यासाठी थोडासा अभ्यास करा. स्टडी ही मोस्ट इम्पॉर्टंट. महिलांसाठी तर आपली जे आपली जे जनरेशन आहे यांच्यासाठी तर इम्पॉर्टंट आहे, पण तुमच्या सर्वांसाठी जिथे पण इथे बसलेले आहेत ना महिला जे सर्व आहेत यांच्यासाठी पण. कारण की आता मी जर कधी बाहेर जाते तर मी विचार करते की बापरे, की यांना सर्व प्रार्थना, इवन छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना प्रार्थना, पूजा, पंचशील सर्व काही येतं. पण आम्ही ज्या गावात मी इथे राहते धामणगावामध्ये, कोणीही लेडीज असो कशाही असो, थोडं जे आहे त्या आई आमच्या म्हणजे म्हाताऱ्यातून झालेल्या त्या सुद्धा आपण एक गाणं सुद्धा म्हणत नाही. म्हणजे आपल्याला ते सुद्धा येत नाही. मला ते खंत वाटते की आम्हाला साधी एक गाणं पण येत नाही किंवा काही येत नाही, कोणालाच येत नाही. आज फर्स्ट टाइम कोणीतरी डेअरिंग केलं आणि हे 14 एप्रिलला कधी आपण करायचं म्हटलं की चला आपण कधी करू राबवू, तर ते नाही होत. पण आता तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे मी नक्की सांगू इच्छिते. आज मला तरी असं वाटतं की हे जे बसलेले आहे 14 एप्रिलपर्यंत तरी थोडं तरी यांच्यामध्ये थोडंसं तरी बदल घडेल. थँक्यू सो मच. नमो बुद्धाय. जय भीम. बोर्डे साहेब, तुम्ही आज आले आमच्या इथं, खूप माहिती दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. आत्तापर्यंत धामणगाव सर्कल किंवा धामणगाव सर्कलमध्ये भरपूर कार्यक्रम होतात, भरपूर ठिकाणी कार्यक्रम होतात, चांगल्या प्रकारे पार पडतात. पण एकमेव धामणगाव असं आहे तिथं आतापर्यंत एकही कार्यक्रम झालेला नाही आणि कार्यक्रम करण्यासाठी कोणी आलं पण नाही. सर्वप्रथम आमच्याकडं डॉक्टर बोर्डे दादा आले. त्यांना मला धर्माबद्दल माहिती दिली, धर्माबद्दल आचरण कसं करायचं, काय करायचं त्याच्याबद्दल माहिती दिली आणि धम्म कसा आचरण घ्यायचा, कसा आपल्यामध्ये आचरणात घेऊन सनी प्रचार करायचा. आता ते स्वतः खर्चानं हिंडतात, खर्च करतात, कोणत्याही गोष्टीचं त्याला लाचपूस नाही, काहीच नाही.
आणि आमच्याकडं आज प्रथम पहिली वेळ इथे येऊन आम्हाला जे मार्गदर्शन त्यांनी केलं, धम्मदान करताना कोणा प्रकारे करायला पाहिजे, कोणा प्रकारे धम्मदान घ्यायला पाहिजेत, याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. आणि याच्यानंतर धम्माचा प्रचार कसा करायचा, धम्म आत्मसात कसा करायचा, यांनी त्याच्याबद्दलही माहिती दिली बोर्डे सरांनी आम्हाला. आणि इथून याच्यानंतर कशी धम्म प्रचार म्हणजे धम्मात कसं आपण मग्न व्हायचं म्हणून त्यांनी एक दिवस आता बाळासाहेबांनी रविवार नेमलेला आहे. त्या रविवाराच्या नुसार याच्यानंतर अगोदर तर काय झाले, पण याच्यानंतर आम्ही धम्माचं आचरण करू आणि जर रविवारी बौद्धविहारावर जमा होऊ. आमच्या पद्धतीनं ते आमचा बौद्धविहार अभियान याच्यासोबत जोडलेला आहोत आणि याच्यानंतर कंटिन्यू जोडायला राहू. जय भीम. बाई तुला काय सांगू बाई तुला, माझा भीम जेव्हा बोले व काय सांगू बाई तुला, माझा भीम जेव्हा बोले व सूट बूट कोट घालून पोटामध्ये, दुखे तेव्हा बामणाच्या पोटामध्ये, दुखे तेव्हा बामणाच्या पोटामध्ये, काय सांगू बाई तुला, माझा भीम जेव्हा बोले व काय सांगू बाई मला, माझा भीम जेव्हा बोले व सूट बूट कोट घालून लोकांमध्ये, दुखे तेव्हा ब्राह्मणाच्या पोटामध्ये, दुखे तेव्हा ब्राह्मणाच्या पोटामध्ये. माराच पोर शिकलं या फार, माराच पोर शिकलं या फार, शिकलं आणि शिकवे विद्यापीठामध्ये, दुखे तेव्हा ब्राह्मणाच्या पोटामध्ये व माय, दुखे तेव्हा ब्राह्मणाच्या पोटामध्ये. कायद्याच्या रीतीनं दुनियेला पावला, छोट्या मोठ्याचा त्याने जेब लावला माय, छोट्या मोठ्याचा त्याने जेब लावला माय, एकमताचा दिला अधिकार, एकमताचा दिला अधिकार, जोर आला लेखणीच्या टोकामध्ये, दुखे तेव्हा ब्राह्मणाच्या पोटामध्ये, दुखे तेव्हा ब्राह्मणाच्या पोटामध्ये. काय सांगू बाई तुला, माझा भीम जेव्हा बोले व काय सांगू बाई तुला, माझा भीम जेव्हा बोले व सूट बूट कोट घालून लोकांमध्ये, दुखे तेव्हा ब्राह्मणाच्या पोटामध्ये व माय, दुखे तेव्हा ब्राह्मणाच्या पोटामध्ये. जय जय. हिताय बहुजन सुखाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय, समान झाले सारथी, ओवाळी ते चरणी गौतमा पंचशिलेच्या ज्योती, ओवाळी ते चरणी गौतमा पंचशिलेच्या ज्योती. नमो नमो बुद्धाय, नमो नमो धम्माय, नमो नमो संघाय, नमो नमो या भारती, ओवाळी ते चरणी गौतमा पंचशिलेच्या ज्योती. बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय, समान झाले सारथी, ओवाळी ते चरणी गौतमा पंचशिलेच्या ज्योती. भारताला रत्न लाभले जन्म आली भीममूर्ती, भारताला रत्न लाभले जन्म आली भीममूर्ती, कोटी कोटी वर्ष राहिली बाबाची अमर कीर्ती, कोटी कोटी वर्ष राहिली बाबाची अमर कीर्ती. बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय, समान झाले सारथी, ओवाळी ते चरणी गौतमा पंचशिलेच्या ज्योती. पंचशिला मानव धम्म दिला बदाने, सुख शांतीचा आम्हाला, बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय, समान झाले सारथी,
ओवाळी ते चरणी गौतमा पंचशिलेच्या ज्योती. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. अजिंठा बुद्ध विहार धार अंतर्गत बुद्ध विहार जोडो अभियान या अभियानासाठी आजचं गाव होतं धामणगाव. तर धामणगाव येथील श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका आणि विद्यार्थी वर्ग, ज्येष्ठ उपासिका उपासक धम्माचं काहीतरी नवीन शिकायला मिळून राहिलं या अनुषंगाने ते आले होते. प्रथम त्यांच्या प्रश्न उद्भवले की आता नेमकं काय घडणार. पण ज्यावेळेस आपण बुद्ध विहार जोडो अभियानाची संकल्पना सांगितली, विचार सांगितलं, त्यावेळेस त्यांना कळून चुकलं. आतापर्यंत धम्म पोहोचलेलं नाही आणि या अनुषंगाने हा धम्म इथपर्यंत आलेला आहे. म्हणून आम्ही सर्वांच्या वतीने आम्ही याचा स्वीकार करतो आणि बुद्ध विहार जोडो अभियानासाठी सर्वजण संलग्न झालेले आहे. यामध्ये उपासिकांनी आणि भीमगीताद्वारे बुद्ध चळवळ आणि बाबासाहेबांचे विचार जागृत आहे म्हणून त्यांनी एक संदेश दिलेला आहे. तत्वर शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थिनी ज्या होत्या तर तिच्यामध्ये जे घडलं नाही ते तुम्ही घडून आणलेलं आहे. बघा, निसर्ग आणि धम्म सर्व घडून आणतो. तुमचं आचरण जर निसर्गाचं आणि धम्माचं असेल तर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात कमी पडणार नाही. तद्वत महिला उपासिकांनी आभार प्रदर्शन इथं केलं की आतापर्यंत आम्ही जो संकल्प केलेला होता किंवा केलेला नाही तो आजपासून करणार आहे. तसेच आमचे सुरडकर दादा यांनी सुद्धा एक छान प्रकारे मनोगत आणि एक आभार मानलं की ज्या आभारामध्ये त्यांनी सांगितलं की आजपर्यंत आम्ही जे घडवलं नाही ते आता घडवणार आहे आणि येणाऱ्या पौर्णिमेला धम्म दिवसाला आम्ही सर्वजण आमच्या पद्धतीने तो धम्म दिवस साजरा करू, बाबासाहेबांचे विचार प्रेरित जाऊ. आणि बऱ्याचशा उपासकांनी सांगितलं की लहान मुलांना आता आम्ही स्टेज डेअरिंग आणि आमच्यातून एखादा अधिकारी घडवण्याचा प्रयत्न करतो. तर या सर्वांसाठी अजिंठा बुद्ध विहार धार बुद्ध विहार जोडो अभियानाचे सर्व सदस्य यांच्या वतीने मी या सर्वांचे ग्रामस्थांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो की आपण या बुद्ध विहार जोडो अभियानासोबत संलग्न झालेले आहे आणि धम्माची चळवळ तळागाळापर्यंत नेण्यासाठी हे सर्वजण आता पूर्ण तयारीने विचाराने काया वाचा मनाने तयार झालेले. यासाठी सर्वांना साधुवाद देतो. ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळाला, ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळाला, ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळाला. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल. शरणं गच्छामि.